प्लॅन होता पन्हाळे काजी केव्जला जायचा. ओके, मग हिम्मत करून आलो इकडे पन्हाळे काजी केव्जला. लोकेशन टाकलेलं मॅपवर, बट आय डोंट नो मग मध्ये काय झालं. बट गेल्या अर्ध्या पाऊण तासापासून आम्ही फक्त ते लोकेशनच एवढं फिरतोय. सो नमस्कार मंडळी, हाय फाय. मी अभिषेक मुंडे ट्रॅव्हलर बीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज नवीन ठिकाणी आहोत, दापोलीला. अचानक सडन ऑफ प्लॅन होता. बऱ्याच टायमापासून व्हिडिओज पण जात नव्हते आणि बाकीच्या गोष्टी पण होत्या. मग बोललो की चला हे अनएक्सप्लोर्ड प्लेस आपण एक्सप्लोअर करून घेऊया करून. सो आता आम्ही हरणाई पालंडे बायपासला आहोत. इकडून आता पहिली ॲक्टिव्हिटी आता आमची सकाळीच आम्ही बसने उतरलो आणि अप्रॉक्सिमेटली 6:30 झालेले, 6:30 पावणे 7 झालेले उतरतात. आणि त्याच्यानंतर मग आता डॉल्फिन ॲक्टिव्हिटी करायची होती. अर्ली मॉर्निंग डॉल्फिन ॲक्टिव्हिटीसाठी जवळजवळ यांचा टायमिंग 7 to 7:30च्या मधला आहे. ठीक आहे, बिकॉज त्याच्यानंतर मग शक्यता खूप कमी होते डॉल्फिन दिसण्यासाठी. सो आत्ता विल्लाला चेक इन न करता सो स्पेशली आम्ही इकडे एक लक्झरी विल्ला बुक केलेला आहे आणि जो की खूप 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 बजेटमध्ये आहे. ठीक आहे, जे मी तुम्हाला नंतरला दाखवीनच. बट पहिलं तर आपण आता हे डॉल्फिन ॲक्टिव्हिटी करूया. ओके, तुम्हाला दाखवतो डॉल्फिन ॲक्टिव्हिटीची काय कॉस्ट आहे, किती कॉस्ट आहे ते, आणि कोणाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ते पर्सन ते डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहीनच. ओके, चला तर मग आता जाऊया आपण तिकडे पुढच्या सफरसाठी. डॉल्फिन ॲक्टिव्हिटी करूया आणि त्याच्यानंतर पण अजून काही प्लॅन्स आहेत जे मी तुम्हाला हळूहळू दाखवत जाईन, सांगत जाईन. चल ग सख्य पंढरीला. अभी ये देखने के बाद ना कायाकिंग करना नहीं है. इतना रिस्क लेगा कौन जिंदगी में. हे जवळजवळ समुद्रापासून म्हणजे किनाऱ्यापासून अप्रॉक्सिमेटली 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये. मगाशी ते दादा बोलले की 5 ते 6 किलोमीटरचा वेळ म्हणजे अप्रॉक्सिमेटली एक अर्धा तास पकडून चालायचं की अर्धा तास इकडून आतमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर रिटर्न येताना पण तेवढाच वेळ. पण आता आहे बघू, पण चांगलं आहे, सीन पण चांगला भेटले. स्कुबा डायव्हिंग करताना ना तेवढी भीती नव्हती वाटलेली जेवढी आता वाटते. मला दिसतच नाही. डॉल्फिन बेटा मेरा यो. आएगा, मैंने उसको बुलाया भी आएगा. तिकडे 4 आहे, जंप मारते. उधर भाई, उधर गया. नहीं भाई, उधर था एक. वो देख. उधर है.
इथं पहा. परफेक्ट परफेक्ट. अरे दिसली दिसली. हा वो भी बोल रहे हम लोग को शक्ल ही नहीं दिखा रहे. उडी मार रे बाबा. एक उडी दिवाळीला 500 पण दाखवू आम्ही. एक नंबर होते. जप करणारा. हा हा हे गया घेतलाय. नहीं नहीं उधर ही वो देख ना उधर है. भरपूर आहे भरपूर आहे. वो दो ने परफेक्ट. त्यांच्या बाजूनीच किती जण असतात. आला आला चांगला चांगला आला. लक्ष दे. येणार येणार वरती येणार. हे देख हा. अरे अरे ऊपर आ रहे हैं. त्याचं तो व्हायब्रेशन काय नाही होत का जी? त्याचं तो वरती आहे ना. चांगला आलाय 6 मिनिटला. हा घेतले घेतले. पूर्ण यायला पाहिजे यार जरा. झुंग तिथेच तो येतोय बरं ते. तिथे झूम केलं ना. हे बघ तेव्हा त्यांनी थोडीशी जंप मारली. हे बघ हे बघ ना. भेटले टाइम गेला त्याच्यामध्ये. दिसल्या बऱ्यापैकी चांगलं होतं आणि ॲक्टिव्हिटीज वगैरे पण त्यांच्या दिसल्या तिकडे. मेन तेच होतं की आता जसं गोव्याला मी असं ऐकून होतो की गोव्याला गेल्यावरती तिकडची लोक जेव्हा डॉल्फिनबद्दल सांगायचे तर डॉल्फिन दिसतील की नाही दिसतील त्याची खूप शक्यता कमी होती.
आणि चान्सेस पण म्हणजे असे एवढे ते स्वतः शॉर नव्हते, जे घेऊन जाणारे होते ना ती लोक स्वतः शॉर नव्हते त्याच्याबद्दल की डॉल्फिन दिसतील की नाही ते. पण इकडे हे एक चांगलं होतं की आता इकडे जे मंजूदादा करून आहेत ज्यांच्या थ्रू हा कॉन्टॅक्ट भेटलेला होता, तर त्यांनी डॉल्फिन वगैरे चांगले दाखवले आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण चांगला होता. इकडून आता आपण पुढे निघूया, पुढचं जे काय आहे ते मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. बस ना, भूक लागली तू का फोटो काढत बसला? A beautiful breakfast with a beautiful view. सो ही होती आपली फंटॅस्टिक रूम टूर. ओके, एक लक्झरी प्रॉपर्टी आहे, हॉरिझॉन हिल सीस्केप करून आहे, जी निसर्ग रिसॉर्टपासून, निसर्ग हॉटेल रेस्टॉरंटपासून जर तुम्ही पाहायला गेलात तर वरती माउंटेनवरती आहे. फर्स्ट ऑफ ऑल अप्रॉक्सिमेटली 4 to 5 किलोमीटर्सच्या डिस्टन्सवरती आहे. ठीक आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही आम्हाला पडली आता ॲट प्रेझेंट. ओके, ही अप्रॉक्सिमेटली आहे, याची कॉस्टिंग 5,000च्या दरम्यान. 2 BHK आहे, एक प्रॉपर बेडरूम आहे, दुसरा एक छोटा नाही बोलते ना, पण दुसरा पण बेडरूम आहे बऱ्यापैकी चांगला. आणि बट त्याच्यामध्ये फक्त ते हे ग्राउंडवरतीच आहे डायरेक्ट. एक जस्ट एक छोटंसं एक 3-4 इंचाचं एक प्लायवूड टाईप बोलतात ना वुडन बेड, तसं बनवलेलं आहे. ओके, सो सेकंड थिंग, इकडून जर तुम्ही बघायला गेलात ना तर 2-3 रेस्टॉरंट्स आहेत जे की परत खाली जावं लागतं. मेन बेस्ट पार्ट म्हणजे ह्याचं असं आहे की तुम्ही जर फॅमिलीबरोबर येत असाल, फ्रेंड्सबरोबर जर तुम्ही येत असाल, ठीक आहे, तर तुम्हाला एक फंटॅस्टिक व्ह्यू भेटतो. पहिलं तर इव्हनिंगला मी तुम्हाला सनसेट व्ह्यू दाखवीन तिकडचा, जो की त्यासाठीच फेमस आहे हा विला. अपार्ट फ्रॉम दॅट स्पीकर्स वगैरे घेऊन तुम्ही बाल्कनीमध्ये पार्टी अरेंज करू शकता तुमच्यासाठी, जसं बर्थडेज वगैरे झालं किंवा काही ओकेशन असलं तर तुम्ही इकडे करू शकता. AC आहे प्रॉपर्टीमध्ये, कूल्ड आहे एरिया आणि सी फेस आहे. मेन म्हणजे जसं ज्या बेडरूममधून दाखवलं मी तुम्हाला, जी सेकंड बेडरूम होती त्याच्यातून तुम्ही डायरेक्ट सी फेसचा व्ह्यू अर्ली मॉर्निंगला घेऊ शकता, जो की खूप रेअर टायमाला बघायला भेटतो तो, जो की मला खूप आवडलेला आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ड्राय किचनेट आहे, प्लेट्स ठेवलेले आहेत, मिनी फ्रीज आहे. जसं तुम्ही तुमचे जर काही आणून ठेवता गोष्टी, जसं ड्रिंक्स झाले किंवा काही कोल्ड ड्रिंक्स म्हणा, हार्ड ड्रिंक्स म्हणा, तर तुम्ही तिकडे स्टोरेज वगैरे पण करू शकता. सो फंटॅस्टिक आहे. मी हा विलाचं जे आहे ना, डिस्क्रिप्शनमध्ये विलाचं लिंक आणि अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करू शकता त्याची लिंक, ओके, ती मी त्याच्यामध्ये मेन्शन करीनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पण तुम्ही देखील कळवा की तुम्हाला कसं वाटतंय, हे आवडलं की नाही. ते पाठून पडलंच ते, आता नशीब हात लावला त्याला. ओके, सो हां,
मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कोड ॲप्लिकेबल करीन. ओके, तो कोड तुम्ही जेव्हा केव्हा बुकिंग करायला याल इकडे, ओके, तर तुम्ही तो कोड मेन्शन करा त्यांना, जो बुकिंग पर्सन असेल ते, ठीक आहे. त्यांचं नाव वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन की कसं तुम्ही या प्रॉपर्टीला पोहोचू शकता, कितीचा वेळ लागतो, जर तुम्ही मुंबईहून येता तर पुण्याहून येता तर हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन असेल. हां, बट जर तुम्हाला चांगले डिस्काउंट्स पाहिजे असतील या प्रॉपर्टी पार्टी एस्पेशली विकेंड्सला, ठीक आहे, तर तुम्ही तो कोड तिकडे ॲप्लिकेबल करून घ्या. सो आता इकडून आम्ही जाणार आहोत. सेकंड जो प्लॅन आहे, मगाशी खूप थकलेलो म्हणून मग विचार केला की आधी आपण चेक इन करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग कायाकिंग करायचं राहिलेलं आहे. मग कायाकिंग करून मग उन्हावरेचं बघू. उन्हावरे गरमकुंड आहे आणि पन्हाळे काजी केव्स आहे. मग हे 2 लोकेशन्स आहेत. कारण परत बॅक इकडे यायचं आपल्याला सनसेट व्ह्यूसाठी, जो की मी तरी नाही मिस करणार आहे ॲट प्रेझेंट. ओके, सो ते एक बघायचं आणि त्याच्यानंतर मग दापोली फिश मार्केट आहे जे आम्ही विचार करतोय उद्यासाठी. पण ठीक आहे, बघू आता ते टाईम शेड्यूलवरती पण मॅच करतं. आता वाजलेत अप्रॉक्सिमेटली 11च वाजलेत. मग फ्रेश वगैरे होऊन निघू थोड्या वेळाने, 12 वाजेपर्यंत निघू. बिकॉज इकडून जे आहे कायाकिंगसाठी काहीतरी 10-15 मिनटाचा डिस्टन्स आहे. आंजर्ले बॅकवॉटर्सला आहे ते, आणि तिकडून मग उन्हावरेला जायला आम्हाला काहीतरी 1 तासाचं डिस्टन्स आहे. मग टाईम शेड्यूल दुपारी 1-1:30 वाजेपर्यंतचा उन्हावरेला पोचायचं आहे. बघू कसं काय ते. बाकी हां, आतापर्यंतचं दापोलीमध्ये आलेलं जसं बस झालं, ओके, त्या व्यतिरिक्त सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता झाला आमचा. काल रात्री आम्ही काहीच नाही खाल्लं बिकॉज परत एकतर ती प्लेस पण बरोबर नव्हती आणि काय खायची इच्छा पण नव्हती तिकडे. ती प्लेस बघूनच थोडं असं वाटलेलं की नको करून आता. मग विचार केला की सकाळीच आपण जाऊन काहीतरी खाऊन घेऊया, ब्रेकफास्ट वगैरे. आणि ब्रेकफास्ट झाला तो मस्त उत्तम ब्रेकफास्ट होता. म्हणजे मी तरी तुम्हाला रिकमेंड करीन की जर तुम्ही येता इकडे तर निसर्ग रेस्टॉरंटला थांबा तुम्ही, जे कोस्टल विलाज खाली पडतं बायपास रोडला, ते वन ऑफ द बेस्ट आहे. म्हणजे फूड वगैरे पण चांगलं आहे आणि प्रॉपर ऑथेंटिकेट भेटून जातं तिकडे. मग मी तेही सगळं तुम्हाला मेन्शन करीनच की कुठे आहे, काय आहे, कसं तुम्ही पोचायचं ते. ओके, आता आपण निघूया, थोडा वेळ रेस्ट करतो, त्याच्यानंतर आपण कायाकिंगला जाऊया. कायाकिंगचं मी तुम्हाला दाखवून देतो एकदा. तोपर्यंत तुम्ही हा फंटास्टिक व्ह्यू बघा.